नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? नक्कीच आनंदात असाल. सुख, शांती, समाधान व आरोग्य तुम्हा सर्वांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय आपली जीवनशैली कशी असावी. आपले जीवन हे लक्झरियस की आनंदाने निरोगी आयुष्य जगणे असे असावे. कित्येकांना वाटते की स्वतःजवळ सर्व काही असावे. चांगले घर, गाडी, सोने, नाणे, कपडा लत्ता, ब्रँडेड वस्तू ज्या इतर कोणाकडे नाही, पण माझ्याजवळच असायला हवे असे काहींचा अट्टाहास असतो. खरंच आहे, अट्टाहास असतो काहींचा, की काहींना वाटतं की माझ्याकडे भरपूर आहे आणि माझ्यासारखं कोणाकडेच नसावे. परंतु हा गैरसमज आहे. कित्येकांना यातच चांगले जीवन व आनंद आहे असे वाटत असते. महागड्या गाड्या, महागडे कपडे, महागडे ज्वेलरी यावर कित्येक पैसा खर्च होतो त्यांना समजत नाही. काही व्यक्ती अशा असतात, कष्टही भरपूर करतात व स्वतःवर खर्चही भरपूर करतात. मी कमावतो किंवा मी कमावते, मग मी स्वतःसाठी खर्च का नको करू? ब्रँडेड शूज, पर्स, कपडे, परफ्यूम, जेणेकरून मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्या ब्रँडेड वस्तू बघूनच बाकी सर्वजण माझ्याकडे वळतील वा मी कशी श्रेष्ठ सर्वांपेक्षा वेगळं असे दाखवणारे व्यक्तीसुद्धा असतात बरं का. काही व्यक्ती दिवसभर कष्ट मेहनत घेऊन काही पैसे बॅलन्स म्हणून ठेवतात. जे काही पैसे असतील त्यातून अगोदरच बचत म्हणून त्यातून काही पैसे बाजूला ठेवतात व उर्वरित असले तर त्यातून इतर खर्च काळजीपूर्वक काटकसरीने करतात, जेणेकरून कधी इमर्जन्सी जर आली अचानक हॉस्पिटलमध्ये किंवा इतरही ठिकाणी ते सेव्हिंग केलेले पैसे उपयोगी येतात. मुळातच आपली जीवनशैली कशी असावी. आपल्या जीवनशैलीमध्ये काही व्यक्तींना पैसा हा सर्वस्व काही आहे असे म्हणतात, पण पैशाने आरोग्य विकत घ्यायला गेला तर तिथे तो पैसाही संपून जातो बरं का. बघा ना, आपण कित्येक ठिकाणी बघतो आरोग्य जपण्यासाठी काहींची धडपड चालू असते की मी माझे जीवन निरोगी आनंदी कसे जगेल. जर आपण आपले जीवन निरोगी ठेवून इतरांच्याही आरोग्यात निरोगी राहण्यासाठी मदत केली तर नक्कीच त्याचे जीवन आनंदी होईल बरं का. मला तरी असेच वाटते की मी जर कुणाला कोणत्या संकटातून किंवा ताणतणावातून आजारातून बाहेर काढले तर एखाद्याचे आयुष्य वाचून निरोगी व आनंदी जगण्यास नक्कीच मदत करेल व मला या गोष्टीमध्ये समाधान वाटते. का माहिती आहे का? आपल्यामुळे एखाद्याचे आयुष्य सुखमय झाले, वाईट गोष्टींपासून दूर होऊन चांगल्या गोष्टीकडे वळले तर आपण एखादा विनाशाकडे जाऊन स्वतःच्या कुटुंबाचा ही विनाश करतात. अशा व्यक्तींना जर आपण मदत केली, मार्गदर्शन केले तर त्यांचे स्वतःचे जीवन तर वाचेलच, पण त्यासोबत कुटुंबही सुरक्षित राहील. ज्या व्यक्ती रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना झोप लागते अशा व्यक्ती खरंच सुखी असतात बरं का. मग तुम्ही म्हणाल कसं काय? दिवसभर दमल्यानंतर अंथरुणात पडल्यावर झोप लागणारच ना? नाही. काही जण कष्टही करतात, काही जण कष्ट न करताही त्यांना झोप लागत नाही. रात्री अंथरुणात कित्येक तर वेळेस ते डोळे लावूनही मिटले किंवा झोपले, झोपण्याचा प्रयत्न केलाय तरी झोप लागत नाही बरं का. बघा, कित्येक लोक आहेत किंवा कित्येक व्यक्ती आहेत ते म्हणतात ना, आम्हाला झोपच लागत नाही. का बरं? कुठली काळजी, कुठलं टेन्शन? कारण दिवसभर केलेले काम, परिवारासाठी, कुटुंबासाठी घेतलेली मेहनत व कुठलाही ताणतणाव न घेता सर्व सांभाळून रात्री सुखाची झोप घेतात व पहाटे लवकर सूर्य उगवण्याच्या आधी उठतात. खरंच ते धन्य. मला नाही वाटत अशा व्यक्तींना कोणते आजार असू शकतात. या उलट झोप न लागणारे जास्तीत जास्त मोबाईलमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. अंथरुणात पडल्या पडल्या काही जण म्हणतात 10 मिनिटे बघू, 15 मिनिटे बघू असे करता करता
12 ते 1 कधी वाजतात त्या व्यक्तींना समजतसुद्धा नाही. आपली जीवनशैली चांगली ठेवायची की वाईट हे सर्वस्व आपल्याच हातात आहे. किती जरी ठरवले की लवकर झोपून लवकर उठू, पण आपली सवय मोबाईल, टी व्ही वगैरे बघणे असते. आपली जीवनशैली कशी असावी ती थोडक्यात सांगते. आपण सकाळी लवकर उठणे, उठल्यानंतर परमेश्वराचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करणे आणि दिवसाची सुरुवात ही व्यायामाने, योगासने व इतर तुम्हाला जे यापैकी करता येईल त्यांनी करावी. स्वतःसाठी 1 तास द्या. आपण स्वतःसाठी दिवसातला 1 तास जर नाही काढू शकलो तर आपले जीवन नेहमी दुःखात व चिंतेतच जाणार. मेडिटेशन करा. सकाळची सुरुवात जर आनंदाने, हास्याने झाली तर नक्कीच संपूर्ण दिवस आनंदितच जाईल. का नाही जाणार की नाही? आपल्या बोलण्याने, वागण्याने कोणाचे अंतःकरण दुखणार नाही या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे बरं का. कधी कधी होतं आपण न कळत आपल्या मुखातून एखादे शब्द असे पडतात की समोरच्या व्यक्तीला राग येतो आणि आपण काय बोलतो कधी कधी आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आपल्या मुखातून निघणारे शब्द हे नेहमी चांगले असावे, इतरांना सकारात्मक गोष्टी देणारे असावे, इतरांना प्रोत्साहन देणारे असावे. जर आपल्याला इतरांचं कौतुक नाही करता आलं तर नका करू, पण वाईटसुद्धा बोलू नका. ज्या वेळेस आपलं एखाद्याने कौतुक केलं तर आपल्याला किती छान असं वाटतं ना की आपलं कोणीतरी कौतुक करतंय, आपल्याला कोणीतरी छान असं म्हणतंय, तर नक्कीच आपण सुद्धा इतरांचं कौतुक केलं पाहिजे. उदाहरणार्थ जर एखादा लहान मुलगा असेल आणि त्याला जर परीक्षेत बक्षीस भेटलं असेल, ठीक आहे, 2रा किंवा 3रा नंबर जरी आला असेल तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे, ना की त्याला म्हटलं पाहिजे नाही तुझा पहिलाच नंबर यायला पाहिजे होता, काय 2रा आणि 3रा नंबर आला. नाही, या ठिकाणी तुम्ही कौतुकास्पद शब्द बोलले पाहिजे. का तुम्हाला वाटतं का तुम्ही असं करू शकता? नक्कीच करा. बघा, आपल्यामुळे कोणाचं जीवन जर बदललं ना त्यासारखा सुखी माणूस कोणी नाही हो. कारण आपण ज्या मुखातून शब्द काढतो ते आशीर्वादाचे सुद्धा असतात. काही काही जण बोलतात ना की नाही याने मला शाप दिला, त्याने मला शाप दिला, असं काही नाही. जर आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपल्या मुखातून निघणारे शब्द हे नेहमी सकारात्मक असावे. काही जण म्हणतात नाही ना माझं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही, या गोष्टी होणारच नाही, माझा मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी पोचू शकत नाही, एवढे हुशार नाही, नंबरच लागू शकत नाही, मेडिकलला नंबर लागू शकत नाही, इंजिनिअरिंगला नंबर लागू शकत नाही, इतर ठिकाणी नंबर लागू शकत नाही, असे कितीतरी गोंधळ त्यांच्या डोक्यात चाललेला असतो. अशा व्यक्तींना मी नक्कीच सांगेन की तुम्ही तुमच्या मुखातून चांगले पॉझिटिव्ह शब्द काढा की हो माझ्या मुलाचं, मुलीचं ॲडमिशन झालेलं आहे, देवा तुला धन्यवाद. माझ्या मुलाचं, मुलीचं छान ठिकाणी ॲडमिशन होत आहे, धन्यवाद. का असं म्हणायचं माहिती आहे का? तुम्ही म्हणाल असं का बरं बोलता? कारण यामागे एक सकारात्मक गोष्ट आहे. जर आपण सकारात्मक गोष्टी बोलत गेलो तर नक्कीच आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडायला सुरू होतात. बघा, तुम्ही प्रयत्न करून बघा किंवा एखादा ट्राय म्हणून करून बघा, होतं का नक्की, आणि झाल्यावरती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की हो आम्ही जेव्हा पॉझिटिव्ह बोललो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये सर्व काही सकारात्मक होत गेलं. माझ्याही जीवनात तसंच झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते, सर्वांना एकच सांगणं आहे की नेहमी आपल्या मुखातून चांगले शब्द काढा, वाईट शब्द काढू नका. कारण चांगले शब्द काढण्याने आपलं जीवन हे आशीर्वादित होतं आणि आपले जीवनाची जीवनशैली आपल्याला जीवनात जगण्यासाठी मदत आणि सहाय्य करतं. नक्कीच, कारण परमेश्वर
आपल्या सर्वांना ज्ञान देतो, बुद्धी देतो, शक्ती, ताकद, सामर्थ्य देतो. मला नाही वाटत की कोणाला कमी असेल यापैकी. ज्ञान, बुद्धी, शक्ती, ताकद, सामर्थ्य देतो परमेश्वर सर्वांना. काही जण म्हणतात ना, का रे बाबा तुला काय, तू ज्यावेळेस देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तू कुठे होतास? तुला काय देवाने बुद्धी दिली नाही का? नाही, देवाने सर्वांना छान अशी बुद्धी दिलेली आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या मनावरती आहे, आपल्या प्रत्येकावरती आहे की आपण आपल्या बुद्धीचा कसा वापर केला पाहिजे. मला असं नक्कीच वाटतं, मी ते प्रयत्न केला आहे की आपली जीवनशैली कशी असावी. नक्कीच तुम्ही असाच प्रयत्न चालू ठेवा आणि छान असं जीवन जगण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. आणि काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कुठला विषय असेल तर त्या विषयावरती मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आजच्या दिवशी एवढेच. धन्यवाद.